कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिवंगत काशीरामजी मातेरे यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्त काशीरामजी यांचे पुत्र श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि त्यांची सून भागडी गावच्या सरपंच यांच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानी भागडी इथं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या निमित्त सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 25 सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। श्री गुरुदेव सेवा मंडळ भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। काशीरामजी मातेरे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाच्या शेवटी अन्नदान करण्यात आलं। या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काशीरामजी यांनी केलेल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सतत आठवण राहावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते पप्पू मातेरे आणि सरपंच ओमिता मातेरे यांच्या या अनोख्या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। पाईट इथं संत तुलसीदास महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा शर्यती या सुरू झाल्या असून सर्वात प्रथम येणाऱ्या गाड्यास 51,001 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 41,001 रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 31,001 रुपये आणि चौथ्या क्रमांकाला 21,001 रुपये बक्षीस ठेवण्यात आले। या शर्यतीत आकर्षक फायनलमध्ये प्रथम 15,001 रुपये, द्वितीय 11,001 रुपये, तृतीय 7,001 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 5,001 रुपये बक्षीस ठेवण्यात आले। मोरिया मित्रमंडळ, संत तुलसीदास महाराज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळी लोगुलवाडी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पेण तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन 19 आणि 20 डिसेंबर रोजी कोनायसन्स शाळेच्या परिसरात संपन्न झाले। यामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आनंदशान पेण यांचा 8वीतील विद्यार्थी आर्य नीरज साठे यानं फूट स्टेप पॉवर जनरेशन हे मॉडेल सादर केलं, ज्यामध्ये त्यानं द्वितीय क्रमांक पटकावला। तसेच जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली। 23 आणि 24 डिसेंबर रोजी सेंट विल्फ्रेड हायस्कूल शेयुंग इथं जिल्हा स्तरावर आपल्या नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त विज्ञान प्रतिकृतीचं उत्कृष्ट सादरीकरण करत आर्यनं तिथं द्वितीय क्रमांक प्राप्त केला। त्याच्या या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली। प्रतिकृतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि सुस्पष्ट मांडणी यांचे विशेष कौतुक केले। या यशाबद्दल शाळेच्या चेअरमन असावरी दंडवते, मुख्याध्यापिका माधुरी मानकवडे तसंच शिक्षण वृंदांनी आणि त्याचं अभिनंदन केलंय। त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आर्यचं म्हणजे खूप कौतुक वाटतं आम्हाला की आज आर्यमुळे आमच्या शाळेचं नाव फक्त म्हणजे तालुका लेवललाच असं नाही तर जिल्हा लेवलवरून आता स्टेट लेवलला फक्त आर्यमुळे आज आनंद शाळा झळकणार आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे आर्यचं खूप कौतुक वाटतंय आणि अभिमान पण वाटतोय तितकाच। याच्यामध्ये आर्यनी घेतलेली मेहनत, त्याच्याबरोबर त्याच्या पालकांनी घेतलेली मेहनत, हे सगळ्याचं म्हणजे फळ आपल्याला आज इथे दिसतंय की आज तो स्टेट लेवलला म्हणजे आमच्या शाळेचं नाव घेऊन चाललेलं आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे खरंच खूप आनंद होतोय। Hello, my name is Arya Neeraj Sathe. I am in 8th standard. My project name is Footstep Power Generation. Usually, the electricity is generated by radioactive materials that used in nuclear power plant, which is too harmful for human body. Example as air pollution and water pollution. There are some natural resources like solar energy and wind energy. They do not pollute the environment, but solar panel cannot generate electricity when there is no sunlight, and windmill cannot generate electricity when there is low wind flow. So I come up with this project to generate the electricity by human footsteps. In this project, I used components like Arduino Uno, capacitors, diodes, display, battery, piezo sensor, wooden block, etc. The working of this project is when people walks on this path, the electricity is generated by piezo sensor. Piezo sensor. See, now the electricity is generating. That electricity goes to my circuit. Circuit purify that electricity and that is connected with my Arduino Uno to sense how much current is generating. Battery is to store that electricity. And I also connected the LED to see the electricity is generating. Example as my weight is 45 and now I am walking slowly. So now I am generating up to the 12.7 volts. Means
This project is dependent on the human weight and the motion of human walking. The advantages of this project are eco-friendly, reliable to use, easily available, and also low replacement cost. These are the examples how we can apply, and this is my block diagram. This project also we can apply on bus station, railway station, or any crowded areas. Thank you. अंजनगाव सुर्जी येथील आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित 7 नगरसेवक आणि समाजवादी पार्टीचे 2 नगरसेवक यांनी पाठिंबा दिल्याबद्दल असे एकूण 9 नगरसेवकांचं आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। तसंच शिवसेना, युवासेना, आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते सुद्धा वरील उपस्थित सर्व नगरसेवकांचा शाल आणि श्रीफळ देऊन मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला। तसंच त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय कार्यास आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेनं श्री संप्रदायाच्या वतीनं राज्यभर राबवण्यात येणाऱ्या सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सध्या कच्च्या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीचा उपक्रम विशेष ठरतोय। 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारून भूजल पातळी वाढवणं, रब्बी पिकांना आधार देणं आणि पशुपक्षी आणि वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करणं हा या उपक्रमामागील उदात्त हेतू आहे। जगद्गुरू श्रींनी आपल्या शिष्य, भक्त, साधक आणि हितचिंतकांना केलेल्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। हजारो वनराई बंधारे उभारण्यात आलेत। याच अनुषंगानं भोकर तालुका इथंही श्री संप्रदायाच्या वतीनं उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली। भोकर तालुक्यात 17 वनराई बंधारे बांधण्यात आलेत। श्री संप्रदाय भोकर तालुका अध्यक्ष गंगाधर पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं तालुक्यात एकूण 17 कच्च्या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। जय श्रीराम। आपण आज आहोत भोकर तालुक्यातील हाडोळी या गावी। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थांच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात। त्याच उपक्रमाअंतर्गत यावर्षी देखील कच्चे वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी, शिष्यांनी, भक्तांनी घेतला आहे। त्या अनुषंगाने 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी अनेक बंधारे बांधण्यात आले। सर्वत्र महाराष्ट्रभर हजारो बंधाऱ्यांचं उभारणी केली। जगद्गुरूंची शिकवण तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीप्रमाणे त्यांचे भक्त, शिष्य, साधक अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात। त्याचाच प्रत्यय म्हणून आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत मोजे हाडोळी या गावी। आपण येथील शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेऊया नेमके या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शिष्यवर्गांकडून किती बंधारे बांधण्यात आलेत, त्या बंधाऱ्यांमुळे किती शेतकऱ्यांना या ठिकाणी उन्हाळ्यात देखील पाणी मिळणार आहे, त्यांच्या शेतीचं संरक्षण, त्याचबरोबर वनराई बंधाऱ्यांच्या जे थांबलेलं पाणी आहे, तुंबलेलं पाणी आहे, त्या पाण्यांमुळे वन्य प्राणी यांनाही त्यांची तहान भागणार आहे। आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया थेट शेतकऱ्यांच्या तोंडून। नमस्कार। नमस्कार, जय श्रीराम। आपलं नाव काय? मी संतोष भगवान मुनगे, हां, राहणार हाडोळी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। नरेंद्र स्वामी महाराज यांच्या अनुयायांनी आमच्या नाल्यावर एकूण 7 बंधारे बांधलेले आहेत, वनराई बंधारे। त्यांचा फायदा म्हणजे आमच्या विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे, तरी तिथं पाण्याची साठवण भरपूर झालेली आहे 7 पण बंधाऱ्यांना, आणि त्यांचा फायदा आमच्या जमिनीला विहिरीची पाणी पातळी वाढण्यासाठी भरपूर उपयोग होईल आणि जे आमच्या पिकाला त्याचे एक जीवनदान म्हणून चांगला फायदा झालेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2 किलोमीटरच्या आतमध्ये जे 7 बंधारे टाकलेले आहेत त्या बंधाऱ्यांमुळे एकूण किती शेती तुमची पाण्याखाली येण्याची शक्यता आहे? जवळपास सर्व हिरीला पातळी वाढलेली आहे आता या बंधाऱ्यामुळे, आणि भविष्यात त्याचा भरपूर फायदा होईल आणि आमचं पूर्ण क्षेत्र या नाल्यावर जेवढं आहे तेवढं ओलिताखाली येईल। समजा आता जे रब्बीची पिकं आपण घेतो, हरभरा असेल, गहू असेल, कोणाची हळद असेल, साधारणतः किती एकर या पिकांना या बंधाऱ्यांमुळे फायदा होईल? 100 एकर तरी यांच्यावर फायदा झाला समजा। 100 एकरच्या पिकांना या बंधाऱ्यांमुळे फायदा होईल असं तुमचं मत आहे? हो, खरंच आहे। महाराज जे यांच्या अनुयायांचे एक धन्यवाद त्यांच्याबद्दल की यांनी चांगला उपक्रम राबवला आमच्या या बंधाऱ्यावर येऊन, त्यांचे धन्यवाद। फक्त वनराई बंधारेच बांधून हे लोक थांबत नाही, तर त्यांनी या
भारतवर्षामध्ये अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, लाखो रक्ताच्या बाटल्या ज्या आहेत ते एका एका दिवशी जमा करतात. त्याचबरोबर हायवेवरती 54 जयराम. मी सत्संग सेवा केंद्र अध्यक्ष अर्जुनराव नरसिंगराव कोलुरे, राहणार हाडोळी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. तर आपल्या जगद्गुरू नयनाचार्य महाराज यांच्या उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या 7 तारीख ते 21 तारखेपर्यंत कच्चे बंधाऱ्याचं आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आमच्या हाडोळी गावामध्ये मुनगे यांच्या या नाल्यावर टोटल 7 बंधारे आम्ही बांधलेले आहेत. तर 7 बंधाऱ्यातून पहिला बंधारा जे केलेला आहे ते टोटल पाणी जमलेले आहे बघा, आणि टोटल 4 ते 5 फूट पाणी जमलेले आहे. आणि आमच्या हाडोळी गावामध्ये सर्वांनी आमचे भाऊ भक्तगण पूर्ण सहकार्य केलेले आहेत. आमचे तालुका अध्यक्ष पडोळे साहेब यांनी पण आमच्या गावामध्ये येऊन चांगल्या प्रकारे सामाजिक उपक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलेले आहे. तरी आमच्या हाडोळी गावामध्ये चांगला उपक्रम, आम्ही चांगलं टार्गेट या नाल्यावर 7 बंधाऱ्याचं केलं आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सर्व म्हणजे जमिनीत पाणी मुरल्यामुळं खरीप पिकांना पूर्ण फायदा होणार आहे, रब्बी पिकांना, आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्यामुळे समाधानी आहेत. तुम्ही या ठिकाणी गेली 5 ते 6 दिवसापासून श्रमदानामधून या बंधाऱ्याला उभारण्याचे काम करताय. तुम्हाला काय म्हणजे याच्या मागून तुम्हाला काय मिळते, किंवा हे बंधारा बांधल्यामुळे तुमचं मन काय म्हणते? आम्हाला समाधान वाटते या बंधाऱ्याबद्दल, आणि माऊलीच्या कृपेने की नाही आज जे पशुपक्षी आहेत त्यांना पाण्याची सोय झालेली आहे, आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढते. विशेष म्हणजे जे दुरून येणारे प्राणी वगैरे आहेत त्यांना सुद्धा पाण्याची सोय होते. ते सर्व बघून माऊलींना खूप चांगलं एक आमच्याकडे काम करण्याची जी संधी दिलेली आहे माऊलींना आम्हाला, ते आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी हे मानवासाठी तर कार्य करतातच, त्याचबरोबर जे पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, हिंस्र प्राणी सुद्धा आहेत, त्यांना देखील उन्हाळ्यामध्ये त्यांच्या तहान जे आहे ते तहान भागविण्याचं काम करण्याचं आपल्या भक्तांकडून ते कार्य असं महान कार्य करून घेतलं. यामध्ये यांनी 7 दिवस माझ्यासोबत आमच्या सर्व टीमसोबत राहून 7 इथं आणि एक पलीकडल्या दुसऱ्या नाल्यावरती म्हणजे एकूण हाडोळी या गावामध्येच 8 बंधारे बांधले, आणि टोटल भोकर तालुक्यामध्ये 16 बंधाऱ्यांची आम्ही उभारणी केली. माझ्यासोबत आहेत आमचे गुरुबंधू सुरेशराव कल्याणकर. आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय समाधान मिळाले. जय श्रीराम. स्वामीजी, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या महामंत्राने आम्हाला खूप काही सांगितलं आहे. त्यांच्या प्रेरणेमधून आम्ही हे बंधारे राबवण्याचं काम केलेलं आहे. गंगाधर पडोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत जाऊन हे वनराई बंधारे बांधण्याचे काम केले आहे. पशु पक्षी प्राणी जमिनीसाठी खूप काही उपयोगी आहे, बंधाऱ्याचा फायदा आहे. जालन्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरलाय. महायुतीतील प्रमुख नेत्यांची तब्बल 2.5 तास चर्चा झाली. या बैठकीत महायुती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. महायुती होण्यामध्ये फारशी अडचण नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही दिलेला प्रस्ताव त्यांनी तत्वतः मान्य केलाय, आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला तत्वतः मान्य असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. तर युतीच्या फॉर्म्युल्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून मान्यता मिळताच जाहीर करू, अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. नेते रावसाहेबजी दानवे, शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर, माननीय अरविंदरावजी चव्हाण आणि ब्रह्मानंद चव्हाण, आमच्या महायुतीची आज बैठक झाली. 2.5 तास चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, आणि जवळपास फॉर्म्युला ठरला आहे. मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे हा प्रस्ताव आम्ही फोनवरती दिलेला आहे. सकाळी त्यांना लेखी स्वरूपात हे पाठवलं जाईल. माननीय अर्जुनराव खोतकर हे एकनाथराव शिंदेंना प्रस्ताव पाठवतील, आणि राष्ट्रवादीचा प्रस्ताव अजितदादाकडे जाईल. महायुतीच्या 3 मान्यवरांकडे प्रस्ताव जातील, आणि मान्यता मिळताच पत्रकार परिषद घेऊन कोण महापौर, कोण उपमहापौर, पुढची रणनीती काय हे आपल्याला कळवलं जाईल. मात्र आम्ही
आमचे जे महायुतीचे घटक पक्ष आहेत आमच्यात बसून आता फॉर्म्युला ठरलेला आहे. फक्त प्रदेश पातळीवरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी येईल आणि आम्ही ती उद्या जाहीर करू. महानगर निवडणुकीत त्याचे समर्थक थोड्या वेळापूर्वीच निघून गेले, त्याच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसून आली. अजिबात नाही. कैलासजी गोरंट्याल ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आहेत. ते कालही 11 वाजता गेले होते, आजही आम्हाला सगळ्यांना बोलून गेलेले आहेत. त्याच्यामुळं कोणीही नाराज नाही. सगळ्यांच्या संमतीनं ठरलेला हा प्रस्ताव आहे. माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि लोणीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे. निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेब आणि लोणीकर साहेब तुम्हाला कळवतील, परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वतः आम्हाला या ठिकाणी आता मान्य आहे. आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वतः त्यांनाही मान्य आहे आणि या संदर्भातले माननीय शिंदे साहेबांच्या कानावर मी टाकेल. शिंदे साहेबांकडून कन्फर्मेशन येईल, हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर टाकतील, माननीय दादांच्या कानावर टाकला जाईल राष्ट्रवादी, आणि इथं RPIचं सुद्धा ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे. औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची, ही ज्येष्ठ कडून परवानगी आल्यानंतर होऊन जाईल. महापौर कोणाचं याच्यावर काही चर्चा आली का? ते आज नाही, ते आज बरोबर. ओके. काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं आज युवा संवाद संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मजबूती का नाम महात्मा गांधी या विषयावर लेखक आणि विचारवंत चंद्रकांत झटाले यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभलं. युवकांना महात्मा गांधी विषयी प्रेरणा मिळावी, यांच्या इतिहासाबद्दल मार्गदर्शन लाभलं. माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, ॲडव्होकेट धनंजय लोखंडे, आयोजक ॲडव्होकेट सीमा तेलंग, प्राध्यापक पंढरीनाथ पेठे आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश एकणार यांनी. ते स्वातंत्र्य लढ्याचे सशस्त्र आणि अहिंसक दोन्ही लढ्याचे सरसेनापती महात्मा गांधी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर, उपस्थित सर्व पुरके सर, सर्व मान्यवर. गांधी हा विषय पहिले युवकांसाठी अत्यंत बोर विषय आहे, किचकट विषय आहे. त्याच्यात ज्या लोकांनी लिहून ठेवलं गांधीबद्दल, काही पुस्तकं लिहिली आहेत, ती एवढी वाङ्मयीन भाषा वापरली, हायफाय भाषा वापरली की तो आणखी गांधी किचकट होऊन गेला तुमच्यासाठी. आता इथं उपस्थित असलेल्यांपैकी असा कोणीच नसेल की ज्यांना आयुष्यात कधीतरी असं म्हटलं नाही की मजबुरी का नाम महात्मा गांधी. कधीतरी आपण एक वाक्य उच्चारलं आयुष्यात आपल्या, आणि एखादा भेकळ, नेबळट, भित्रा माणूस असला त्याच्याबद्दल जर का असं मजबुरी शब्द वापरला तर आपण एकदा समजून घेऊ. पण या जगातला सगळ्यात निर्भय माणूस, जगातला सगळ्यात निर्भय म्हणतोय, जगातला सगळ्यात निर्भय माणूस, त्याच्याबद्दल जेव्हा मजबूर हा शब्द वापरला जातो तेव्हा निश्चितच संताप येतो माणसाला. म्हणजे या जगात जी काही सर्वाधिक पुस्तकं लिहिल्या गेली आहेत, सर्वाधिक पुस्तकं 1,08,000 पुस्तकं लिहिल्या गेली आहेत फक्त एकट्या गांधींवरती, महात्मा गांधींवरती. 1,08,000 पुस्तकं. दुसरा नंबर लागतो नेपोलियन बोनापार्टचा. या जगातल्या 82 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत. 82 देशांमध्ये. या जगातल्या 150 देशांनी गांधींवरती टपाल तिकीट काढली. 150 देशांनी. या जगातल्या 600 विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठांमध्ये. म्हणजे या जगातल्या 1,08,000 लेखकांना असं वाटतं की आम्ही गांधींचे विविध पैलू आमच्या लेखनातून, आपल्या पुस्तकातून मांडले पाहिजे. ही त्या 1,08,000 लेखकांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? 82 देशांना असं वाटतं की आमच्या देशात महात्मा गांधींचा पुतळा असला पाहिजे, त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून आमच्या देशातल्या लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. ही त्या 82 देशांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? 600 विद्यापीठांना जर वाटतंय की आमच्या मुलांनी गांधी विचार शिकला पाहिजे, ही त्या 600 विद्यापीठांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? 150 देशांना जर वाटतंय की आमच्या देशात टपाल तिकीट महात्मा गांधींवर निघाली पाहिजे, ती त्या 150 देशांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? ज्या संघटनेनं आयुष्यभर महात्मा गांधींचा द्वेष केला, त्या द्वेषातून महात्मा गांधींची हत्या घडून आणली, त्या संघटनेलाही शेवटी प्रातस्मरणात महात्मा गांधींचंच नाव घ्यावं लागतं. ही त्या संघटनेची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? आपले पंतप्रधान आपल्या देशात राहून कुणाचाही उदो करत असो,
पण विदेशात गेल्यानंतर मी महात्मा गांधीच्या देशातून आलो असं सांगावं लागतं पंतप्रधानांना. ही आपल्या पंतप्रधानांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? इथं तुम्ही कुणाचाही उदो करा, पण विदेशातला पाहुणा आला, एखादा राष्ट्राध्यक्ष आला की त्याला शेवटी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्याच समाधीवर डोकं टेकावं लागतं. ही आपल्या देशाची मजबुरी आहे की त्या महात्मा गांधींची मजबुरी आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानाला पंतप्रधान पदाची शपथ घेण्या अगोदर राजघाटवर जाऊनच डोकं टेकावं लागतं. ही आपल्या देशातल्या पंतप्रधानांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? मजबूर कोण आहे इथं? गांधीनं कोणाला बंदूक लावली? 1,08,000 जे पुस्तकं लिहिली गेली, गांधींनी कोणाला बंदूक लावली? जबरदस्ती केली, माझ्यावरती पुस्तकं लिहा, माझ्यावरती टपाल तिकीट काढा, माझे पुतळे उभे करा, माझा अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवा. कोणाला जबरदस्ती नाही केली. ही या सर्वांची मजबुरी आहे आणि तीच गांधींची मजबूती आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग गांधींना बदनाम करायचं, मग एक एक गट गांधींपासून तोडायचा आहे, मग युवकांना तोडायचं आहे. त्याच्यासाठी काय सांगायचं? महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही, म्हणजे युवकांना दूर करायचं महात्मा गांधीपासून. मग आंबेडकरी चळवळीतले जे लोक आहेत त्यांना दूर करायचं आहे महात्मा गांधीपासून. मग सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी दोघांमध्ये शत्रुत्व होतं, दोघे एकमेकांचे जानी दुश्मन होते, असं चित्र उभं करायचं. म्हणजे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते दूर लुटायचे. काही सवर्ण असतील त्यांना मग सांगायचं की सरदार पटेलांना डावललं, सुभाषबाबूंना डावललं महात्मा गांधींनी आणि नेहरूला पुढे केलं, त्यांच्यावरती अन्याय केला पटेलांवरती. असं पद्धतशीरपणे ठरवून एक एक आरोप त्यांच्यावरती केला गेला. तुम्ही एका आरोपाचं उत्तर द्या, दुसरा आरोप लगेच त्यांच्याकडे तयार असतो. भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. धादांत खोटी गोष्ट आहे. महात्मा गांधींनी 6 पत्र लिहिले, ब्रिटिश गव्हर्नमेंटला 6 पत्र लिहिले की हे जे मुलं आहेत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जर का तुम्ही फाशीची शिक्षा दिली, शिक्षेत जर माफी दिली नाही तर हा जो जनक्षोभ आहे, देशातली जी जनता आहे त्यांचा संताप उभारून येईल. त्याचा तुमच्या सरकारला, ब्रिटिश सरकारला त्रास होईल. तुम्ही भले जन्मठेपेत बदलाची शिक्षा, पण ही फाशीची शिक्षा माफ करा. 6 पत्र लिहिली. लॉर्ड आयर्विन सोबत अनेकदा चर्चा केली महात्मा गांधींनी. त्यांना समजावून सांगितलं की फाशी देऊ नका, शिक्षेत माफी द्या. लॉर्ड आयर्विन शेवटी चिडले. लॉर्ड आयर्विन म्हणे, अरे काय गांधीजी तुम्ही हे लावलाय? तुम्ही अहिंसक लढ्याचे नेते, तुम्ही अहिंसक लढा देणारे आणि हे सशस्त्र लढा देणारे, हिंसा करणारे लोक, त्यांची बाजू तुम्ही कशी काय घेता? महात्मा गांधींनी सांगितलं त्यांचा मार्ग जरी वेगळा असला स्वातंत्र्य मिळवण्याचा, तरी सुद्धा माझ्यापेक्षा तसूभरही कमी देशभक्त नाहीत ते लोक. प्रचंड गांधींनी प्रयत्न केले. लॉर्ड आयर्विननी इथून गेल्यानंतर त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्रात लॉर्ड आयर्विन लिहितात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी फक्त एकाच माणसानं प्रयत्न केले, तो होता मोहनदास करमचंद गांधी. पण माझे हात प्रशासनाने बांधलेले होते, कारण की त्यावेळेस आज जसे आपल्या इथं IAS अधिकारी आपलं प्रशासन पाहतात सगळे, त्यावेळेस ICS अधिकारी होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे. ते सगळे जण ब्रिटिश होते. त्याच्या अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. तो सगळा कारभार, ते प्रशासन, ते ICS अधिकारी पाहत होते. आणि त्या ICS अधिकाऱ्यांनी सामूहिक पत्र लिहिलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटला की तुम्ही जर आमच्यासारख्या अधिकाऱ्यांवरती हल्ला करणारे, आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा खून करणारे जे भगतसिंगांसारखे लोक आहेत, त्यांची जर शिक्षेत माफी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊन टाकू. तुमचं प्रशासन तुम्ही बघत बसा काय. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आणि आम्ही त्यांचं म्हणणं ऐकू शकलो नाही महात्मा गांधींचं. हे लॉर्ड आयर्विनने लिहून ठेवलं आत्मचरित्रात. 1942 अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात सुभाषचंद्र बोस असं लिहितात की महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांना तोड नाही. सुभाषचंद्र बोस सांगतात हे. भगतसिंगांचे सहकारी आहेत सचिंद्रनाथ सन्याल, त्यांनी भगतसिंगांचं एक चरित्र लिहिलं. त्या चरित्राचं नाव आहे सरदार भगतसिंग. त्या चरित्रात त्यांनी खंत व्यक्त केली की महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांची माहिती या जगाला होऊ शकली नाही, याबद्दल मला खंत वाटते. आणि गांधींनी काय काय केलं त्यांनी लिहून ठेवलंय त्याच्यात. हे जे मी 6 पत्र तुम्हाला सांगून राहिलो आहे की हे 6 पत्र महात्मा गांधींनी लिहिले आहेत. हे 6ही पत्र तुम्हाला जर बघायचे असतील तर जळगाव तर गांधी तीर्थ आहे, त्या ठिकाणी हे 6ही पत्र उपलब्ध.
राज्य शासनाकडून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे। या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसंच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता 23 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि श्री भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्वांच्या सहमतीनं मंदिर 3 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय झालाय। या निर्णयाच्या अनुषंगानं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्ग बांधकामासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे संस्थाननं 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात श्री संत दर्यामाय सुवर्ण महोत्सव साजरा होतोय। दररोज जेवणाचा कार्यक्रम होतोय। हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। दररोज संध्याकाळी हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतोय। अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतोय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी। महाराज आपली किती वर्षापासून महाराज आपली सेवा किती वर्षापासून? मी या बाबळी नगरीमध्ये जवळपास 19 वर्ष झालो। आज 19 वर्ष झाले या ठिकाणी मी कथा करतोय। या सुवर्ण महोत्सवाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या 50 वर्षात 19 वर्षापासून बाबळीकरांनी मला दिलेले जे प्रेम आहे, मला दिलेलं हा जो सुवर्ण सोहळा सुवर्ण महोत्सव चालू आहे, हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहे। सर्व मंडळी या धर्म कार्याला सहकार्य करत आहे। म्हणजे हा जो सुवर्ण महोत्सव आहे आपल्याला याविषयी काय वाटते सेवेबद्दल? गावकऱ्यांची असलेली दर्यामाईवर श्रद्धा या उत्सवाच्या रूपानं स्पष्ट दिसून आली। दर्यामाईवर असलेली श्रद्धा हा जो भव्य आणि दिव्य मांडव आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे, ही या समाजाची असलेली दर्यामाईवर श्रद्धा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। आणि भव्य आणि दिव्य सोहळा करत असताना 7 दिवसपर्यंत रोज नगरभोजन, विशेष म्हणजे या ठिकाणी 5000 माणसं सकाळी जेवतात आणि 5000 संध्याकाळी जेवतात। रोज संध्याकाळी किमान 2000 परगावची मंडळी चहा पाण्याचा कार्यक्रम घेतात। आणि हे सगळं वातावरण पाहत असताना गावकऱ्यांनी स्वच्छता या ठिकाणी इतकी सांभाळलेली आहे, स्वच्छतेवर गावकऱ्यांनी विशेष असा भर या सोहळ्याच्या निमित्तानं दिलेला आहे। याबद्दल असं गावकऱ्यांविषयी असं दुसरं काही मत आपलं? सेवेबद्दल काही? बाबळीची मंडळी खूप सुंदर आहेत। बाबळीकरांचं कौतुक करावं तितकंच करा। हा भव्य आणि दिव्य सोहळा यांनी जो उभा केला याला माप नाही आणि हा अनेक काळपर्यंत स्मरणात राहणारा सोहळा होणार आहे। सर्वांनी परिसरातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। काही व्यसनमुक्तीवर काही या जनजागृतीमध्ये आता व्यसनाचं प्रमाण हे सर्वाधिक जास्त वाढलेलं आहे तरुणांवर, याबद्दल काही अध्यात्मातून काही होईल का? नक्कीच भागवताच्या निमित्तानं, कीर्तनांच्या निमित्तानं येणारी नामवंत जी महाराष्ट्रातील कीर्तनकार आहेत ते सर्व या ठिकाणी समाजाला योग्य दिशा आणि दशा देण्याचं कार्य करत आहेत। व्यसनापासून समाजानं दूर राहावं आणि धर्माशी निगडीत राहावं, धर्मकार्यात सहभागी व्हावं याकरता महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार आणि कथाकार अगदी अग्रेसर आहे। सर्व मंडळी याच कार्यासाठी पुढे आहेत। रामकृष्ण। पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेलेत त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमचे बंद केलेत असं मनसेचे राजू पाटील म्हणालेत। आज संध्याकाळपासून यादी तयार आहे, सुरुवात करणार आहे। सर्व जागांवर आमचे उमेदवार फायनल झाले असून जागा वाटप निश्चित झालेलं आहे। सेना भाजपची युती शब्दशः झाली, मनातून तुटलेली आहे। बघा 2 दिवसात काय काय होते। आमच्यातले जे पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात गेले आहेत त्यांचे आता फोन येत आहेत आम्हाला परत घ्या, परंतु त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत असं राजू पाटील म्हणाले। नाही, आमची यादी तयार आहे, एबी फॉर्म पण आलेले आहेत। आज संध्याकाळपासून आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे। जवळजवळ सर्वच जागांवर आमचं
वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे. त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून 2 दिवसात आमचे भरून होतील. सर, तुम्ही सांगितलं होतं की युती नाही होणार, 30 तारखेला युती तुटणार, 28 तारखेला आणि काल युती झाली आहे. युती अशी शब्दशः झाली पण मनाने तुटलेलीच आहे. बघा अजून 2 दिवस काय काय होतं ते. आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन येतात, आता आम्हाला परत घ्या. आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत. परंतु बाकीचे पण यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढाओढ होती किंवा खूप लोक 10 वर्ष झाली इलेक्शन झालेले नाही आहेत, त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात, ज्यांनी 5-5, 10-10 वर्षे मेहनत केलेली, अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी. आणि युती अशी यांची झाली असेल दिसते वरवर, परंतु ती तसं नाहीये. ज्या मुली सांगतात की मराठी व्यापाऱ्यांना मारायला झाली तर जसं तसं उत्तर देऊ. कोणी कोणाला कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय का? अरे मुनी लोकांनी त्यांचं काम करावं. राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नयेत. अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत, व्यापारी आहेत, कोणी सांगावं इथे कोणाला काय त्रास होतोय का? मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात, त्यांनी पडायला नाही पाहिजे. एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित, तर तो निवळेल कसं यामागे बसायला पाहिजे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतं. अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काही गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे. तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात, त्यामुळे तो विचार त्यांनी करावा. ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाहिलं. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.